महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 1 महिन्यापूर्वी टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीच्या गळ्यात तार अडकला होता। त्यामुळे वन विभागाच्या पथकामार्फत त्या वाघिणीचा शोध सुरू होता। पाटणपोरी वन परिक्षेत्रातील पिलखान नियत क्षेत्रात वाघिणीला दाट मारून बेशुद्ध करण्यात आले। त्यानंतर वाघिणीच्या गळ्यातील तारेचा फास काढण्यात आला। पुढील उपचाराकरिता वाघिणीला पिंजराबंद करण्यात आले आहे। टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकला असल्याचे दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आढळून आले होते। त्या अनुषंगाने दिनांक 2 फेब्रुवारीपासून सदर वाघिणीचे शोध व बचाव मोहीम चालू होती। अमरावती वन विभागांतर्गत कार्यरत शीघ्र बचाव दल अमोल गावनेर व त्यांच्या चमूने डॉक्टर रणजित नाळे, पशुसंवर्धन अधिकारी पांढरकवळा यांच्या उपस्थितीत पाटणपोरी वन परिक्षेत्रातील पिलखान नियत क्षेत्रात वाघिणीला दाट मारून यशस्वीरित्या बेशुद्ध केले। वाघिणीच्या गळ्यातील तारेचा फास काढण्यात आला। पुढील उपचाराकरिता वाघिणीला पिंजराबंद करण्यात आले आहे। पुढील औषधोपचार करून सदर वाघिणीला वन विभाग अभयारण्यात सोडणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।